कुमारी भिसे वैष्णव सुरेश श्री डी बी काकडे विद्यालय काटेवाडी तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर इयत्ता 9वीची विद्यार्थी. महावाचन उत्सवांतर्गत मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव आहे आणि या पुस्तकाचे लेखक आहेत आपल्या सर्वांचे लाडके साने गुरुजी. या पुस्तकातील लेखनाच्या पूर्वी साधना या साप्ताहिकातून प्रकाशन झाले होते, परंतु साने गुरुजींच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचे पुन्हा उन्हाळा या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकाला प्रस्तावना म्हणून पु. ल. देशपांडे यांनी अमळनेर नगरपालिकेतील जे व्याख्यान केले होते ते दिले आहे. यात पु. ल. देशपांडेंनी असे सांगितले आहे की साने गुरुजी हे एक पुरुष असताना सुद्धा त्यावेळीच्या मुलांना ते आपल्या आईसारखे का वाटायचे. त्याचं कारणही असंच होतं, कारण की साने गुरुजी लहान मुलांवर प्रेमच तेवढे करत. लहान मुलं मोठी वाटत एवढे लहान होऊन ते त्यांच्यात रमत असत, त्यांना गोष्टी सांगत असत. त्यांनी असंही सांगितले की बऱ्याच तरुणांना साने गुरुजींचे लेखन हे लढके वाटते, परंतु पु. ल. देशपांडेंना असे वाटते की साने गुरुजींचे पुस्तके साहित्य वाचल्यानंतर जे अश्रू डोळ्यामध्ये पडतात ते फक्त अश्रू नसून ते एक शीत असतं, त्यात एक माणुसकी असते. साने गुरुजींनी अतिशय नम्रपणे आपल्या मनातील इच्छा अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. 4 गोष्टी गांधीजींचे दशावतार या राष्ट्राचे कसे व्हायचे वगैरे विषयांवरती त्यांनी यात लेखन केले आहे. यात शेवटी साने गुरुजींनी सोलापूर येथे केलेल्या 1946 मधल्या मराठी कुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षीय भाषण दिले आहे. यात साने गुरुजींनी तरुणांना कुमार साहित्य निर्मितीबाबत मोठे आवाहन केले आहे आणि आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.